नमस्कार मंडळी, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी घेऊन आले एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी. एअर फ्रायरमध्ये आपण 0 ऑइल आमलेट तयार करतो आहे. तेलाचा एकही थेंब न वापरता एअर फ्रायरमध्ये आमलेट तयार केले. चवीला खूप टेस्टी होतं, फ्लफी होतं आणि झटपट तयार होतं. महत्त्वाचं म्हणजे भांड्यांचा अजिबात पसारा होत नाही. आता एअर फ्राय ट्रेमध्ये मी सिलिकॉन ट्रे ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 अंडे मी फोडून घेतलेले आहेत. आता ही अंडी छान फेटून घेतलेली आहेत. आता बऱ्याच जणांना वाटतं की बिना तेलाचा अंडं कसं तयार होणार आणि चवीला ते कसं असेल, पण खरं मध्ये चवीला अगदी परफेक्ट येतं. जे आपण तव्यावर पॅनवरती करतो ना तेल टाकून, त्याच चवीचं अगदी कणभरही फरक पडत नाही, त्याच चवीचं हे ऑमलेट बनवून तयार होतं. आता छान फेटून झालं आहे. याच्यामध्ये तिखटाप्रमाणे मी बारीक हिरवी मिरची कट करून टाकलेली आणि टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे देखील खूप बारीक करून टाकलेले आहेत. आणि याच्यामध्ये पावडरचे मसाले म्हटले तर अगदी पाव चिमूटभर मी हळद घेतली, पाव चिमूट धने जिऱ्याची पावडर घेतली आणि पाव चिमूट मी लाल चटणी पावडर घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलेले. जर हिरवी मिरची तिखटायला असेल ना तर तुम्ही लाल चटणी पावडर स्किप करू शकता. आता मीठ, चटणी, मसाले छान फेटून घेतलेले, म्हणजे मीठ विरघळेल आणि छान चवीला हे ऑमलेट आपलं एकसारखं लागेल. आता हे फेटून झाल्यावर याला एअर फ्रायरमध्ये मी हा ट्रे सेट केला आहे आणि सेटिंग लावून बेक करायला ठेवलेले. अजिबात तेल वापरलं नाही आपण, तुम्ही पाहिलंच आहेत, आणि याच्यापुढेही आपण वापरणार नाही आहेत. 0 ऑइलमध्ये आजचा ऑमलेट आपण हेल्दी असं तयार करतो आहे. आता सेटिंग करताना मी 180 डिग्रीवरती 6 मिनटासाठी याला बेक करायला ठेवले आणि 6 मिनटानंतर चेक करणार आहे. मग आता पुढची सेटिंग मी तुम्हाला सांगणारच आहे. हा एअर फ्रायर गॅजेट खूप असा फ्रेंडली असतो, वापरायला सोपा असतो, अगदी लहान मुलं देखील हँडल करू शकतात. आता 6 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता थोडं ओलसर वाटते, म्हणजे आत कच्चं आहे हे, म्हणून मी परत एकदा त्याच टेम्परेचरला याला सेट केलेलं आहे. म्हणजे 180 डिग्रीवरती 6 मिनटासाठी परत सेटिंग लावलेली आहे आणि नंतर चेक करणार आहेत आपण. एअर फ्रायरमध्ये एकदा सेटिंग करून पूर्ण पदार्थ हा बेक होत नाही, त्याला मध्ये चेक करावा लागतो. आणि कारण हा गरम हवेवर पदार्थ तयार करतो, अजिबात तेलाचा वापर केला जात नाही ह्या एअर फ्रायरमध्ये, आणि खूप टेस्टी आणि हेल्दी पदार्थ बनवून तयार होतात. तुम्ही पाहू शकता पुढच्या 6 मिनटानंतर आपलं हे ऑमलेट बेक झालेले. कलर खूप सुंदर आला आहे आणि चव अप्रतिम आली. जे आपण तव्यावरती तेल टाकून ऑमलेट तयार करतो ना, अगदी त्याच चवीचं, कणभर देखील फरक पडत नाही, इतकं परफेक्ट चवीचं हे ऑमलेट बनवून तयार होतं. अगदी 0 ऑइलमध्ये, अजिबात तेलाचा थेंब आपण वापरला नाही, चव मात्र परफेक्ट. कशी वाटली ऑमलेटची रेसिपी? हेल्दी आहे ना? कारण जराही तेलचा वापर न करता आजची रेसिपी आपण तयार केली. मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी जरा देखील आवडली तरी व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. अशा सोप्या आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.